आता मी येते वाटते रात्रीचं गावात यायचं ती बातमी ऐकूनच माझं तर काळीच पाकतंय. आई घाबरू नकोस, मी आत्ताच माझं बोलणं झालंय. आपण लवकरात लवकर घराचं जेवढं पण काय चांगलं करता येईल तेवढं आपण करू. मला वेळ भेटेल तसं मी वेळ काढून तुला भेटायला येईन तिकडे. दादासाठी पण आपण प्रयत्न करू 100%. जे पण आपल्या घराची काही सिच्युएशन आहे ती आपण सुधारण्याचे प्रयत्न करू. भीती वाटते, सगळ्या भिंती कलायला लागल्यात ना, त्यामुळे भीती वाटते. काय भीती वाटते, रडू नकोस, काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. आणि सध्या आता काय घर कसं चाललंय तुझं दादावरच? दादावरच आता कोण आम्हाला बघायचंय, कुणाचा आधार आहे दादाशिवाय? आई रडू नकोस, रडू नकोस. आपण हे बघ, मी याच्यासाठीच फोन केलाय. आपल्यापासून जेवढं काय करता येईल तेवढं करू आपण. काळजी करू नकोस. तुला काही लागलं, पैशांची मदत लागली, घरात काय असेल खायचं वगैरे, कधी पण हक्काने कॉल कर, ठीक आहे? काय सांगायचंय आता, मी येते वाटते रात्रीचं गावात यायचं ती बातमी ऐकूनच माझं तर काळीच पाकतंय. आई घाबरू नकोस, मी आत्ताच माझं बोलणं झालंय. आपण लवकरात लवकर घराचं जेवढं पण काय चांगलं करता येईल तेवढं आपण करू. मला वेळ भेटेल तसं मी वेळ काढून तुला भेटायला येईन तिकडे. दादासाठी पण आपण प्रयत्न करू 100%. जे पण आपल्या घराची काही सिच्युएशन आहे ती आपण सुधारण्याचे प्रयत्न करू. भीती वाटते, सगळ्या भिंती कलायला लागल्यात ना, त्यामुळे भीती वाटते. काय भीती वाटते, रडू नकोस, काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. आणि सध्या आता काय घर कसं चाललंय तुझं दादावरच? दादावरच आता कोण आम्हाला बघायचंय, कुणाचा आधार आहे दादाशिवाय? आई रडू नकोस, रडू नकोस. आपण हे बघ, मी याच्यासाठीच फोन केलाय. आपल्यापासून जेवढं काय करता येईल तेवढं करू आपण. काळजी करू नकोस. तुला काही लागलं, पैशांची मदत लागली, घरात काय असेल खायचं वगैरे, कधी पण हक्काने कॉल कर, ठीक आहे?